महाराष्ट्र, मी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी, आमचे अर्जुन भाऊ आज शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या घेऊन गेल्या 4 दिवसापासून उपोषणाला बसले आणि ह्या उपोषणाची दखल संदर्भित जिल्हाधिकारी कार्यालय हे घेत नाहीये किंवा जाणून बुजून टाळत आहे। असो, विविध यांच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्या काही वाचून मी दाखवत नाही, पण ह्या मागण्याच्या आधारावर समजा जसे निकष माझ्या शेतकरी बांधवांना की पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, शेतात तळ्याचे स्वरूप आलेले आहेत, ह्यांना वीज 24 तास आपण देऊ शकत नाही, इतर मदती देऊ शकत नाही आणि वरून ह्यांना निकष लावतो। तर ह्या निकषाच्या आधारावर माझं असं म्हणणं आहे की जसे नियमबाह्य एसीत गार बसून ह्यांना शेतकऱ्याचं दुःख समजणारच नाहीये, त्याच्यासाठी म्हणून ह्यांना एक तर मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाठिंबाही देत आहे आणि लवकरच अर्जुन भाऊ सांगतील त्या दिवशी माझं एसीचं निवेदन वेतन श्रेणी S30 मध्ये जर आदरणीय जिल्हाधिकारी साहेब जर येत नसतील तर त्यांना एसी काढावे लागतील। जसे निकष ते म्हणजे त्यांचे मनाचे निकष, मनाचे नियम आणि लेखी कोणाला देणार नाही, तुला रस्त्यावर फिरू देणार नाही, ही अशी ही कलेक्टर साहेबांची आपली भाषा आहे। असो, आडमुठी धोरण आहे त्यांचं, जे काही असेल ते जर हे निकष जर शेतकऱ्यांना लावत असतील किंवा नियमावली शेतकऱ्यांना लावत असतील तर त्याच नियमांना ह्यांना एसी लावण्याचा कुठलाही अधिकार नाहीये आणि ह्यांनी त्वरित एसी काढावे। यासाठी म्हणून अर्जुन भाऊचे हे आंदोलन 17-18 तारखेला कदाचित होईल, पण दिवाळीच्या नंतर आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला एसीत मी बसू देणार नाही। माझ्यावर तुम्हाला कोणती केस, कोणता गुन्हा दाखल करायचा ते खुशाल करावा। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा।